खेड तालुक्यात एका लग्नघरी भेट देण्यासाठी आलेले आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी 29 एप्रिल 2025 रोजी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले। आमदार रोहित पवार म्हणाले की आज महाराष्ट्रात जनतेच्या पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही। बेरोजगार युवकांच्या नोकरीसाठी कोणी आंदोलन करीत नाही। लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाही म्हणून कोणी आंदोलन करीत नाही। जनतेचा जीवन मरणाचा प्रश्न असताना मात्र मुद्दामहून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून दुसरीकडे लक्ष वळवले जात आहे। जनतेकरिता सुरू केलेल्या अनेक शासकीय योजना बंद करून केवळ लाडकी बहीण योजना सुरू ठेवली असली तरी वेळेवर पैसे दिले जात नाहीत। दुसऱ्या पक्षातील छोट्या मोठ्या नेत्यांना विकत घेऊन महायुतीने सत्ता मिळवली आहे। राज्यातील महायुती सरकार 2029च्या लोकसभेपर्यंत टिकेल आणि विधानसभा निवडणुका वेळी महायुती तुटेल असा दावा रोहित पवार यांनी केलाय। तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केले। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे। दरम्यान खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून प्रकरणाचा देखील आमदार रोहित पवार यांनी यावेळी निषेध केला। तर मला वाटत नाही युती लोकसभा उस्तर तुटेल, पण विधानसभेला त्यांच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे भाजपच्या की महाराष्ट्रामध्ये विधानसभा एक हाती सत्ता आपल्याला आणायची, म्हणजे एकटंच त्यांना लढावं लागेल। त्यामुळे लोकसभेपर्यंत अंदाज घेतील। लोकसभेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असलं तर या दोन पक्षाचा परत एकदा वापर केला जाईल आणि लोकसभेनंतर मात्र त्यांना वेगळं सोडलं जाईल असं वाटतं। ही जी घटना घडली दुर्दैवी घटना होती। शेवटी लहान मुलं जी असतात, आपल्या घराच्या आसपास जे लोक राहतात, रोज ज्यांना आपण बघतो, त्यांच्यावर स्वच्छ मनाने वडीलधाऱ्यांवर, मोठ्यांवर ही मुलं मुली विश्वास ठेवत असतात।